कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वहिनी त्या दिवशी फॅक्टरीत आल्या आणि आपल्याला नवीन ऑर्डर मिळाली. सॉरी, म्हणजे मला जे खरं वाटलं ते मी बोललो. मी कुठं काय म्हणलं तुला? कशाला उगाच स्पष्टीकरण द्यायलीस? स्पष्टीकरण नाही, स्पष्टीकरण. तू आता मास्तरीन बाईंसारखी शाळा घ्यायला सुरुवात करू नको बाबा. ग बस. नाही रे, मी सहजच गंमत केली. मास्तरीन बाई अजिबात गमत करायची नाही तर शिकवण्याच्या बाबतीत आहे. बाकी चेष्टा मस्ती काय असेल ती बाजूला. शिकवण्याचा एकदा विषय निघाला अभ्यासाचा, सिरियस एकदम. खूप आठवण येते वाटतं वहिनींची. मिस करतोय ना वहिनींना. बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. अक्षरा, पण तुम्ही लिहिलंय अकशरा. तुम्हाला लिहायचं होतं अक्षरा. भावा, काय झालं? कुठे हरवलास? आठवत राहते काय काय. समजू शकतो मी. वहिनींची आठवण येते ना. तुला राग नसेल येणार तर मी एक विचारू का? सारखं सारखं चिडायला काही येड लागलं मला. नाही म्हणजे हल्ली वहिनींची आठवण काढली की तू सारखा चिडतोच आहेस. मग कशाला काढतोस विषय? काढणं हे न बोलून कसं चालेल? आता तेच ठरवलंय मी. ठरवलंय म्हणजे? शांत राहायचं. डोसक्यालाही तक्त करून घ्यायची नाही. त्यांना हाताला काय लागत नाही, काय नाही. कोणाच्या मागे एवढं लागायचं नाही. गप गार आणि पडून राहायचं. असं का बोलतोय तू? असं म्हणजे कसं? आता सगळं संपल्यासारखं? मग काय राहिलं तेव्हा शिल्लक? आता अरे आहे ना, तुझा संसार आहे, तुझी बायको आहे, अख्खं आयुष्य पडलंय. आयुष्य बियुष्य सोड, काय नाही. बात आहे सगळ्या. आता आपण एकला चलो. असं नाही अधिपती. बहिणींची बोलून सॉर्ट केलंस ना की संपेला एकटेपणा. माझ्यावर कवा ही वेळ येईल असं वाटलं नव्हतं ओंक्या. म्हणजे आमच्या दोघांवर बी लई स्वप्न बघितली होती माहिती काय आयुष्याची. दोघांनी एकत्र हसत खेळत संसार करायचा, असं तसं. खरंच घे, खरंच वाटलं नव्हतं ही वेळ येईल. फार पोराबाळाचं प्लॅनिंग केलं होतं आधीच भविष्याचं. मी तर त्यासनी म्हणायचं ढेगभर पोरं झाली पाहिजे, ट्रकभर पोरं झाली पाहिजे म्हणायचं. गमतीनं रे. फार मोठ्याने सांगून ठेवलंय घराचं गोकुळ झालं पाहिजे, असं तर मजा करायचं. मास्तरीन माझं म्हणणं होतं की नाही आपण एक बाळ दत्तक घ्यायचं. त्या म्हणायच्या दत्तक घ्यायचं. आमच्यासाठी नवीनच विचार हो सगळे. मी म्हणायचं ठीक आहे तुम्ही म्हणशील तसं करूया, पण आपलं पण एक बाळ पाहिजे म्हणायचं. मला पोरगी पाहिजे होती रे त्यांच्यासारखी. गोड गोड परी पाहिजे होती. माझी खूप इच्छा आहे. माझी बी तीच इच्छा आहे. लवकरात लवकर पाळणा आला है ना. आपलं स्वतःचं मूल असावं असं वाटणं साहजिक आहे. पण समजा एखाद्या आई वडील नसणाऱ्या अनाथ मुलाला आपण अडॉप्ट केलं तर? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.